लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेली 5 ते 6 वर्ष आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला आता सुगीचे दिवस चालू झालेले आहे। एसटीची आर्थिक घौडदौड चालू झाली। ऑगस्ट महिन्यात 31 विभागांपैकी 20 विभागांनी नफा कमावला। या महिन्यात एसटी महामंडळाचा 16,86,61,000 रुपये इतका नफा झालाय। तब्बल 9 वर्षांनी ऑगस्ट 2024 मध्ये एसटी महामंडळ नफ्यात आलेला आहे। 2 वर्ष कोरोना महामारी, त्यापाठोपाठ 6 महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते। एसटी बंद पडते की काय अशी अवस्था निर्माण झालेली होती। मे 2022 पासून एसटीची सुरळीत वाहतूक सेवा सुरू झाली, तथापि एसटीचा घटलेला प्रवासी पुनश्च एसटीकडे वळवणं हे मोठं आव्हान होतं। यावेळी राज्य शासनाने 75 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि सर्व महिलांना एसटीच्या प्रवासी तिकिटात 50% सवलत या 2 योजना सुरू केल्या की ज्यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली आहे। सध्या सरासरी 54 लाख प्रवासी एसटीतून दररोज प्रवास करतायत। याबरोबरच एसटी प्रशासनाने गेल्या वर्षभरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान, विद्यार्थ्यांना शाळेत थेट पास, प्रवासी राजा दिन, कामगार पालक दिन, श्रावणात एसटी संगीत तीर्थाटन असे अनेक अभिनव उपक्रम राबवलेले आहेत। तसेच जे विभाग गेली कित्येक वर्ष तोट्यामध्ये आहेत त्या विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडून पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली गेली। स्थानिक पातळीवर आगारनिहाय कर्मचारी आणि अधिकारी यांच्या बैठका झाल्या। दरम्यान भविष्यात येऊ घातलेल्या स्वमालकीच्या बसेस आणि भाडेतत्वावरील बसेस एसटीच्या ताफ्यात सामील झाल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करून एसटी महामंडळ सातत्याने फायद्यात राहील यासाठी कृतीशील आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, जेणेकरून एसटीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कुसेकर यांनी व्यक्त केलेला आहे। तोट्याच्या मार्गावरील बस फेऱ्या बंद करून त्या ज्या मार्गावर प्रवासी जास्त आहेत तिथे वळवण्यात आलेले आहे। याचबरोबर नादुरुस्ती बसेसचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेमध्ये निम्म्याने कमी करण्यात आले, ते 12% वरून 6% आणण्यात आलेले आहे। तसेच चालक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे सातत्याने प्रबोधन करून डिझेलची खपत 0.52 किलोमीटरने वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे डिझेलची बचत झाली आहे। या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिपाक म्हणून ऑगस्ट महिन्यामध्ये एसटी महामंडळाला 16,86,61,000 इतका नफा प्राप्त झालेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।